ते जे आम्हाला सांगा शेतकऱ्याला, मग आम्ही काम करू. पाणी तुमचं येतच नाही आमच्या पतवर. हे आता दारवळ बंधारा पूर्ण आहे, केवळ बंधारा पूर्ण आटत चालला. ह्याची योजना काय? त्या शेतकऱ्यांनी कसं फॉर्म भरायचं, त्याच्यावर त्याची उचलण्याची कॅपॅसिटी किती आहे त्या बंधाऱ्यात, मग त्या बंधाऱ्याची अडविण्याची कॅपॅसिटी किती करायची. जर तुमचा बंधारा छोटा आहे तर तुम्हाला शेतकऱ्याला पाणी देणं शक्य नाही. तुम्ही त्याच्यावर नियंत्रण काय करणार आहे ते आम्हा शेतकऱ्यांना सांगा. कारण पाणी तर त्या बंधाऱ्यात जेवढं बसायला तेवढंच बसतं, पण उचलणाऱ्याची संख्या जर जादा असेल तर ते बंधारा अपुरा आहे. आणि अपुरा बंधाऱ्याची दरवाजा कशी करायची, चुकतंय का? मग ती दरवाजा कशी असावी, लिकेज आहे त्याच्यावर आता नवीन संशोधन करावं. इलेक्ट्रिक दरवाजा बसवावा. काही 1-2 दरवाजे इलेक्ट्रिक असावे आणि हळूहळू त्या कार्यानंतर तो इलेक्ट्रिक दरवाजा बंद करावा. तुमचं लिकेज कधीही होणार नाही आणि शेतकऱ्याची उत्कृष्टपणे पाणी उचलण्याची सेवा होईल. तर गावाला नुसतं बंधारे बांधून चालत नाही. त्या बंधाऱ्यात पाणी उन्हाळ्यात टिकलं पाहिजे आणि उन्हाळ्यात पाणी टिकवण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत ते आम्हाला दर्शनात आणा. दर्शनात नसल्या तर ते योजना राबविण्यासाठी तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा की या बंधाऱ्यात पाणी राहू शकत नाही, मग त्याला काय उपाय करायचा. आमच्याकडे 100 एकर शेती आहे, 100 एकर ऊस लावतो आणि बंधाऱ्यात पाणी नसतं. आणि त्याची जबाबदारी बंधारा घेतोय का? बंधारा घेत नसत तर तुम्ही पिकाची तुम्ही 100 एकरला नाही 100 एकर लावू नका. हे असं आम्हाला शेतकऱ्याला सांगा आणि तुमचा बी वाचवा आणि आम्हाला बी वाचवा. कारण तुमचं बी बंधाऱ्यात पाणी सोडणं शक्य नसेल तर ती 100 एकर ऊस करण्यात काय अर्थ आहे? 50 एकर जोडून जातो आणि त्याचा विमा नसताना काय करतो आणि विमा उतरला तर शासन म्हणतंय त्याचं ही फॉर्म उतारा, ती फॉर्म उतारा. आणि विमा उतरल्यानंतर त्या ऊसाचा विमा जर उतरला असेल तर तुम्ही तुमचाच अधिकारी चेक केला पाहिजे आणि चेक करून त्याचा पैशाचा मोबदला देण्याचं काम हे तुमच्या बंधाऱ्यावाल्याने केलं पाहिजे. एवढं बोलून माझं काय संपवितो. मी मार्गदर्शन केले याला तुम्ही चांगली सूचित किंवा माझ्या शब्दाला काय माफ करावं.